तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा यश. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय, म्हणजे ब्लॉग वगैरे बनवतोय. मी इतक्या दिवस बनवत नव्हतो. एक शॉर्ट टाकली होती बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी कोणत्या कामामध्ये बिझी आहे. तेच काम आपलं चालू आहे. ते काम आहे की आपण भरती देतो आता, त्याच्यानं आपण व्हिडिओ टाकत नाही आहे. तर आज बोललो एक व्हायरल व्हिडिओ आला, तो म्हणलं आज जरा ट्राय करून बघूया आपण. व्हायरल व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी. झाला पहिल्याचा फोन, तेव्हाला आपण व्हिडिओ आज ट्राय करणार आहे. तर व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो, त्यानंतर मग तो व्हिडिओ आपण बनवू, बघू कशी टेस्ट लागते, काय आहे ते. चला तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ दाखवतो मी. जेव्हा आपण व्हिडिओ ट्राय करणार आहे आपण. चला बघूया कसा बनतो, कशी टेस्ट लागते. पहिल्यांदा आपण घेऊ चकल्या आणलेल्या आहेत आपण. आता तुम्हाला चकल्या दाखवतो मी आणलेल्या. हे बघू शकता, चकल्याचं पॅकेट आणलेलं आहे आपण. आपला फोन ठेवूया बाजूला. तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायच्यात खजूर. आपल्याला घ्यायच्याच खजूर. हे आपण घेतलेले खजूर. मित्रांनो, यो रेसिपी व्हिडिओ नाही आहे, कृपया करून कोणी समजू नका की मी रेसिपीचे व्हिडिओ टाकतोय. खूप बनलं हे आपली नाव आहे. तर फक्त एक तो आलता व्हिडिओ व्हायरल, तो फक्त ट्राय करतोय मी बस. बाकी आपले सगळे व्हिडिओ ब्लॉगच असते. हां, चला पण बघू. आता पहिल्यांदा याचे बिया काढायचं वाटते, ते आपण बिया काढून ठेवूया. हे करतोय आणि आपली कॅट मस्ती करता येतात. जा तिकडे, चल तिकडे जा. आपल्याला काय बनवून देत नाही आहे. तर आपण बिया वगैरे काढून घेतलेले आहेत आता. बघू आता कसं लागतं. थोडं इतकं बस झालं मला असं वाटतंय. तर एवढे खजूर काढून घेतलेलेच आपण. अजून व्हिडिओ बघू आपण काय काय टाकते. खजूर एवढे टाकले. तर काय काय टाकले मी. तर आता आपल्याला पाहिजे चटणी आणि मीठ आणि थोडंसं ऑइल टाकले मला वाटतं. ऑइल आणि एक लिंबू घेऊया आपण. लिंबू कट करून घेऊ आपण आता. लिंबू वगैरे कट करून घेतलं आहे. आता नको टाकायला, डायरेक्ट त्या मिक्सीमध्ये आपण टाकू. मिक्सरचं एक भांडं घेऊ आपण आता. चल, मिक्सरचं भांडं कुठं आहे. तर मित्रांनो, आपण सगळे सामोर हे आहे ती घेतलेली आहे. बघू शकता इथं ऑइल घेतलेलं आहे आपण, खजूर काढून घेतलेलं आहे, लिंबू घेतलेलं आहे, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण, चटणी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे. अजून काय राहिलं आहे का बघून घेऊ आपण एकदा. खजूर झाले, मीठ झालं, थोडंसं पाणी बी ॲड करायचं आपल्याला. तर आपण सगळं घेतलेलं तर आहे. आता बघू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आपण सगळं. आता पहिल्यांदा खजूर, एवढे खजूर बस झाले का.
म्हणजे ट्राय करू पहिल्यांदा आपण. आता एक घेऊ मीठ, थोडंसं चटणी, थोडी चटणी बस, थोडीशी मीठ घेऊया, थोडंसं मीठ टाकूया, जास्त खारट वगैरे नाही झालं पाहिजे. मीठ झालं. एक लिंबूच्या बिया काढून घेऊ आपण. थोडासा लिंबू, ऑइल टाकूया. ऑइल टाकल्यानंतर आपल्याला थोडं पाणी बी टाकायचं. तर आपण थोडंसं पाणी बी टाकूया. लय झालं वाटतं पाणी खूप झाले असं वाटायले. आमच्या बघू आपण. असंच लावतात ना, एकदा मी लावून घेतो, पण लावलं नाही मिक्सर कधी. तर मित्रांनो, हे बनवून तर झालेलं आहे आपलं. काढूया आपण आता. हे कलर आलेला नाही आहे, कारण की आमचा चटणीचा कलरच नाही लाल वगैरे, फक्त दिसायला फक्त तिखट आहे, म्हणजे खायला वगैरे. चटणी टाकून बघू आपण आता. थोडंसंच बनवलं, चांगलं लागलं तर आपण जास्त बनवू. ट्राय बघू. तर चकल्या टाकून घेऊ आपण. तर चकल्या घेतलेल्यात. आता आपण बनलेली चटणी घेऊ. अशी झालेली, एवढा कलरच नाही आला आहे फक्त. बघू आता टाकायचं. एवढे टाकून बघू. आपले हात स्वच्छच आहेत, हे बघू शकता, पण हाताने मॅश करू, म्हणजे मिसळून घेऊ. तर बघूया, एक कांदे टेस्ट करून बघूया. पहिल्यांदा केले असं काय तर. मन में लड्डू फूटा, नया क्या. एकदम भारी लागत आहे, एकदम मस्त एवढं लागत आहे ना. सुपर. एकदम परफेक्ट झालेलं आहे. फक्त एवढं झालं आहे, फक्त कलर नाही आला त्याच्यामध्ये लाल वगैरे. आमच्या चटणीमध्ये दोष आहे थोडा. एक नंबर लागायले मित्रांनो. तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा, घरी जाऊन ना ट्राय करून बघा एकदा, बनवून बघा आणि त्याची टेस्ट बघा कशी लागते. मी एवढं ट्राय करा म्हणून केलं, पण मस्त लागेल, एकदम भारी लागतं. पसार बघा केवढा केला आहे मी, एवढा पसारा केला आहे, पण मस्त लागतं. तुम्ही बी ट्राय करून बघा. कसा ब्लॉग आवडला आपल्याला, म्हणजे रेसिपी वगैरे नाही आहे मित्रांनो, नवे ट्राय करत होतो. आपले डेली ब्लॉग असे पडत राहते. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतो, असंच बसल्या बसल्या एक्सपेरिमेंट करत राहतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, एक मिनिट, आता व्हिडिओ आता जाऊन घेतलं.
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन आला असता चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय. आले एवढा पसारा केला तर मम्मी वरडती वाटते. एवढा पसारा केला आता साफ करावं लागणार पूर्ण. हे मिक्सर काढले, हे आता भांडं धुवून घेतलंय मी. आता बाजूला चटणी वगैरे ती काढून हे बघा आता हे धुवा लागणार. एका व्हिडिओसाठी बघा तेवढा कुठाला गेला. लाईक करा मित्रांनो आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपले 210 सबस्क्रायबर झालेले आहेत, वाढतील अजून. तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. असेच ब्लॉग आता मी टाकत राहीन, ट्राय करत राहीन मी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.